नमस्कार मंडळी. सध्या मी आहे सिंहगड रोड हिंगणे परिसरामध्ये महादेव नगर किंवा साईनगर नावाच्या परिसरात. या ठिकाणी सुदत्त संकुल नावाची एक मोठी सोसायटी आहे आणि हे परिसराची ओळख व्हावी म्हणून सांगतोय. सुदत्त संकुल नावाची जी काही सोसायटी आहे त्याच्या जवळचा हा परिसर आहे. साईनगर बहुतेक म्हणतात याला. काही कामानिमित्त इकडे आलो होतो तर या ठिकाणी एक ओढा आहे. ओढ्याचं जनरली काम असतं की पावसाचे जे काही पाणी वाहून येईल ते पाणी वाहून न्यायचं. मग जरा थोडी सर्दी आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येईल. तर आता सध्या काही पावसाळा वगैरे चालू नाहीये, पण या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या ओढ्याला बऱ्यापैकी पाणी वाहतंय असं दिसतंय. तर जनरली पावसाळ्यामधलं वाहून येणारं पाणी जे काही असतं डोंगरावरून ते वाहून जाण्यासाठी पावसाळी ओढे नाले असतात. त्यापैकीच हा एक ओढा किंवा नाला असेल. पण ह्या ओढ्यामधनं किंवा नाल्यामधनं आता डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस नसताना देखील खळाखळा पाणी वाहतंय. एवढ्या प्रमाणात पाणी वाहतंय की त्यामध्ये आता पक्षी आहेत ते काही त्यांचं खाद्य शोधण्यासाठी सुद्धा आलेत. इथं जवळच ही एक पावसाळी ड्रेनेज लाईन दिसतीये. त्याच्यावरती एक चेंबर कव्हर देखील आहे. पावसाळी चेंबर लाईन गटर जे आहे पावसाळी ड्रेनेज लाईन ही साधारणपणे 600 ते 800 mm ची लाईन वाटतीये. तर ह्या लाईन मधनं पावसाळी पाणी वाहून जावं यासाठी ते लाईन बनवली होती बहुतेक. आणि त्याची भिंत देखील पडलीये. ही इथं आपण बघतोय, ही भिंत इथं पडलेली आहे. त्या भिंतीचाच ह्या भाग इथं साठलेला दिसतोय. त्याच्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला देखील अडथळा झालेला आहे. आपला विषय जो आहे तो हा आहे की पाऊस नसताना या ओढ्याला पाणी कुठून येते. तर हा महादेव नगर इथं काहीतरी लिहिलंय. या पार्श्वनाथ इंटरप्राइजच्या बोर्डावरती इथं महादेव नगर जवळ असं लिहिलंय. तर साईनगर महादेव नगर असं काहीतरी हा परिसर आहे. जवळपास ही सुदत्त संकुल नावाची सोसायटी आहे. ही एक सेनोरिटा नावाची सोसायटी आहे आणि या परिसरामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 हजारच्या आसपासची लोकसंख्या असणारा परिसर आहे. बऱ्याच सिंगल बिल्डिंग देखील या ठिकाणी आहेत. त्या बिल्डिंग आणि इतर ज्या मोठ्या सोसायटीज आहेत ही एकच बहुतेक मोठी सोसायटी आहे आणि पुढे एक विघ्नेश्वरा नावाची एक सोसायटी आहे. या दोन का अजून एखाद दुसऱ्या सोसायटी असतील ज्या मोठ्या आहेत, ज्याच्यामध्ये 200 किंवा 500च्या जवळपास लोक राहत असतील. आणि बाकीच्या सिंगल बिल्डिंग मधनं वेगवेगळ्या प्रकारची पॉप्युलेशन आहे. तर ह्या सगळ्या सोसायटीज मधनं येणारं पाणी हे ह्या ओढ्यामध्ये सोडलं जातंय का? बेसिकली ओढा जो असतो तो पावसाच्या पाण्यासाठी असतो, पण इथं पाऊस नसताना या ओढ्यामध्ये पाणी वाहताना दिसतंय. समोरच्या एका एरंडाच्या झाडावर एक छान असा निळसर पक्षी बसलेला पण दिसतोय. त्यामुळे निसर्ग वैभव या ठिकाणी चांगला आहे. अशा निसर्ग वैभवाच्या जागेच्या मध्ये पावसाच्या पाण्यामधनं वाहून जाणाऱ्या जागेमध्ये हे ड्रेनेजचं पाणी सोडलं जातंय. चुकीची गोष्ट आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. प्रत्येक मोठ्या सोसायटीला स्वतःचा एसटीपी प्लांट असावा हा नियम आहे. जेव्हा त्या बिल्डिंगला परमिशन दिली जाते त्यावेळेस त्या बिल्डिंगचा एसटीपी आहे हे चेक केल्यानंतरच त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं. छोट्या बिल्डिंग ज्या आहेत त्यांचं देखील पाणी वाहून न्यायची व्यवस्था काहीतरी केली जाते. त्यानंतरच छोट्या बिल्डिंगला पण परमिशन दिली जाते. अशी व्यवस्था असताना तर हे ओढा जर इथं वाहतोय म्हणजे ह्या ओढ्यामध्ये खुल्या प्रमाणामध्ये ड्रेनेज लाईन्स सगळ्या सोडल्या गेलेल्या आहेत. ह्या ड्रेनेज लाईनचं पाणी, ह्या ओढ्याचं पाणी पुढे जाऊन मुठा नदीला विठ्ठलवाडी परिसरामध्ये मिळतं. मी थांबलोय तो भाग हिंगणेचा आहे. हिंगणेतनं थोडं पुढं मेन रोडला गेल्यानंतर पलीकडे मुठा नदी विठ्ठलवाडीचा परिसर आहे. तर विठ्ठलवाडी तीर्थक्षेत्र देखील मानलं जातं. अशा तीर्थक्षेत्राच्या जवळपास असणाऱ्या नदीमध्ये हे ओढ्यामधून जाणारं पाणी सोडलं जाते. तर विचार करावा लागेल की आपले ओढे नाले जे मेन तर मुठा नदी जी आहे, आपली मुळा नदी जी आहे, यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं.
कॉर्पोरेशनकडून, त्याचप्रमाणे हे छोटे ओढे जे आहेत यामध्ये देखील स्थानिक जे काही बिल्डिंग्स असतात त्यांच्या ड्रेनेज लाईन सोडल्या जातात ते. तर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे काही हे जर अधिकृत असतील अनधिकृत असतील जे काही असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. जर या छोट्या एरियामध्ये जर एक छोटा एसटीपी जर उभा केला गेला आणि त्या माध्यमातून जर हे पाणी रिसायकल केलं गेलं आणि ते पाणी रिसायकल करून याच परिसरामध्ये वापरलं गेलं तर नदीमध्ये जाणारं दूषित पाणी कमी होऊ शकेल. पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी असणारे जे काही एम्युनिटी स्पेस आहेत त्या एम्युनिटी स्पेसमध्ये एखादा छोटा एसटीपी उभा करावा. 2 ते 3 हजारची लोकसंख्या या परिसरामध्ये असावी. तर ते जर केलं तर नदीमध्ये जाणारं ड्रेनेजचं पाणी कमी होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. पुणे महानगरपालिकेने याच्यावर विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी. हे जे काही पावसाळी ओढा आहे, पावसाळी नाला आहे त्यामध्ये वाहणारं ड्रेनेजचं पाणी बंद करावं. धन्यवाद.